लग्नात आलेली प्रत्येक स्त्री नवरीच्या रूममध्ये जाऊन पाहत होती की तिचा मेकअप कसा झालाय. पण नवरीची आई या खुर्चीवरून एकदा देखील उठताना मी पाहिली नाही की तिनं तिचा मेकअप कसा झालाय हे पाहिलं होतं. शेवटी तो क्षण आलाच. नवरीसाठी बोलावणं आलं होतं. मुलीचे मामा मुलीला घेऊन स्टेजवरती या. मुलीचे मामा आले, तिचा हात धरून तिला स्टेजवरती घेऊन निघाले. खूप नशीबवान असतात त्या मुली की ज्यांच्याजवळ त्यांचा सख्खा मामा असतो आणि तो त्यांचा हात धरून त्यांना स्टेजवरती घेऊन जातो. नवरा नवरीची एंट्री होणार होती म्हणून सगळे पाठीमागे थांबले होते. एंट्री छान झाली आणि पब्लिक देखील लग्नासाठी खूप आलं होतं. कार्यालय एकदम भरभरून गच्च भरलं होतं. अक्षता सुरू झाल्या आणि माझ्या मैत्रिणीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. खरंच हा क्षण बहिणीसाठी आणि प्रत्येक आईसाठी खूप इमोशनल असतो. अक्षता संपल्या आणि आमच्या इकडं अक्षता संपल्या की हा स्प्रे 100% मारला जातो. हा स्प्रे मारल्याशिवाय लग्न पूर्णच होत नाही असंच सगळ्यांना वाटतं. स्प्रे तर एकदम भरभरून गच्च मारला होता. पण एक करवली अशी असतेच जी नवरीच्या प्रोटेक्शनसाठीच असते. तिनं नवरीचा सगळा अंगावरचा फेस पुसून काढायचा असतो. नवरा नवरीनं इकडं एकमेकांना हार घालून घेतले आणि तो क्षण आलाच कन्यादानाचा. हा मान मात्र नवरीच्या चुलता आणि चुलतीकडे असतो. खूप इमोशनल असतो हा क्षण. खूप अवघड असतो. सोपं नाही आपली मुलगी एवढी लहानाची मोठी करून एका दिवसात दुसऱ्याच्या ताब्यात देणं. खूप काळजाला टच करणारा हा क्षण आहे. यानंतर मुलगी जेव्हा पण माहेरी येणार होती तेव्हा प्रत्येक वेळी तिला विचारलं जाणार होतं, कधी आलेस आणि किती दिवस आहेस. कारण सगळ्यांच्या मनात हेच असतं, मुलगी जास्त दिवस माहेरी राहिली तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणूनच खरंच खूप इमोशनल असतो आपलं हक्काचं घर सोडून दुसऱ्याच्या घरी राहणं आणि त्या घराला आपलं घर म्हणून ते पुढं नेत राहणं. खूप इमोशनल असतं हे सगळं. एवढ्या गर्दीत पण मला माझा एक फॅन तरी भेटलाच. मला अशी कल्पना देखील नव्हती की माझी रील बघणारा एकतरी व्यक्ती त्या कार्यालयामध्ये असेल. तर नवरा नवरीचं इकडं कार्यक्रम सुरू होतं. नवऱ्याने सिंदूर लावला आणि लग्न पार पडलं. नंतर आम्ही गेलो जेवायला. पण आमच्या इकडं खुर्चीच्या पाठीमागे उभा राहिल्याशिवाय जेवायला नंबरच येत नाही. बराच वेळ उभा राहिल्यानंतर मला जेवणाचा नंबर मिळाला. ताट भरून जेवण घेतलं आणि पोट भरून खाऊन घेतलं. नवरीचं आणलेलं गिफ्ट नवरीच्या ताब्यात दिलं. पुढं काय झालं हे उद्या.